ओम शांती. व्हॅल्यू एज्युकेशन आणि स्पिरिच्युअलिटी डिप्लोमा या अंतर्गत जे वेगवेगळे विषय आहेत त्यामध्ये अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा OPN 101 नावाने आहे. त्यामधील पुस्तक क्रमांक 1 मधील घटक क्रमांक 2 आज आपण पाहणार आहोत. वाचनाचे प्रकार. याआधी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती त्यामध्ये वाचनाची ओळख त्याच्या अनुषंगाने त्याचे डिटेल्स आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचे डिटेल्स लिंकचे डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. तर आज आपण बघणार आहोत वाचनाचे प्रकार. वाचनाची ओळख पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने वाचनाचे वेगवेगळे प्रकार बघण्याची का गरज आहे. कारण आपण बघतो की वाचन करत असताना आपण वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचं आपण वाचन करत असतो. त्यामुळे या घटकामध्ये आपण वाचनाचे जे प्रकट वाचन, मूक वाचन, फावल्या वेळातील वाचन, अध्ययन प्रवण वाचन त्याच्या बाबतीमध्ये आपण डिटेल्स घेणार आहोत. वाचनाच्या प्रकाराची शिकण्याची का गरज आहे, उद्देश काय आहे. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो, आपण रस्त्याने जरी जात असेल तरीही आपली नजर आजूबाजूला जाहिरातांच्या पाट्यांवरती जात असते किंवा रस्त्याच्या बाजूलाही कुठे काही लिहिलेलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष जात असतं. त्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाचकाच्या हेतूनुसार होत असतात, जाणीवपूर्वक होत असतात आणि काही गोष्टी ह्या गरज नसताना आपण वाचत असतो. त्याचप्रमाणे स्वरूपानुसार वाचनाचा आपण जर विचार केला तर काही वेळेस आपण मोठ्याने वाचतो आणि काही वेळेस मनातल्या मनात वाचत असतो. त्यामुळे अशानुसार वेगवेगळ्यानुसार वाचकाच्या हेतूनुसार स्वरूपानुसार वाचनाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाडता येत असतात. आणि हे वाचनाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रकार आणि त्यांचं स्वरूप आपल्याला या घटकाच्या माध्यमाने आपल्याला निश्चितच समजेल. हे प्रकार वेगवेगळे प्रकार बघण्याची गरज का आहे. कारण हा जो अभ्यासक्रम आपण आज शिकतोय तो आहे स्वयं अध्ययनाच्या माध्यमाने शिकण्याचा. जास्तीत जास्त अभ्यास हा स्वतः आपल्याला करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं वाचन करत असताना ते मला किती उपयोगी ठरू शकेल, कशा प्रकारे उपयोगी ठरू शकेल, ते मी कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची मला समज यावी यासाठी म्हणून हे वेगवेगळे प्रकार किंवा वाचन कौशल्याच्या बाबतीमध्ये आपण डिटेल्स पाहत आहोत. या घटकाच्या माध्यमाने आपल्याला अजून ज्या काही गोष्टी समजणार आहेत त्या म्हणजे आपण जे काही वाचन करतोय ते कशासाठी करतोय, त्याचा उपयोग काय. त्याचप्रमाणे जे करणार आहोत वाचन ते कोणत्या प्रकाराने वाचावं, म्हणजे जाणीवपूर्वक वाचायचं आहे अभ्यासासाठी का काही गोष्टी अनावश्यक वाटत आहेत ते वाचायचे कारण नसताना, किंवा जे काही मला वाचायचं आहे ते मी मोठ्याने वाचावं का मनातल्या मनात वाचावं. ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना या घटकाच्या माध्यमाने समजणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण जर आपण केलं तर आपलं जे वाचन होईल ते अध्ययन प्रवण वाचन होईल. कारण अध्ययन प्रवण वाचन म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी अध्ययनाच्या माध्यमाने आपल्यामध्ये कुशलता येईल, एक प्रकारची चिकित्सा किंवा विशेषता आपल्यामध्ये निर्माण होतील त्या वाचनाच्या माध्यमाने. त्यामुळे आपल्याला यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला वाचन प्रकाराच्या परिचयाची निश्चितच गरज आहे. स्थूल मानाने वाचनाचे आपल्याला 2 प्रकार आढळतात. ते म्हणजे फुरसतीचे वाचन आणि दुसरं आहे अध्ययनासाठीचे वाचन. कारण ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत, मला काही उपयोगी ठरणाऱ्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपण अध्ययनासाठीच्या वाचनामध्ये समावेश करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे वाचन आहे मी वेळ जात नाही आहे किंवा मला काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी फक्त समजून घ्यायच्या आहेत, त्याचा काही मला विशेष उपयोग नाही, त्या वाचनाचा समावेश हा फुरसतीच्या वाचनामध्ये होतो. या 2 स्वरूपाला समोर ठेवून वाचनाचे 2 प्रकार आपल्याला आढळतात. एक आहे प्रकट वाचन आणि दुसरं आहे मूक वाचन. आता आपण सुरुवातीला बघूया प्रकट वाचन आणि त्याच्या बाबतीमध्ये विश्लेषण. प्रकट वाचनाची एकदम सुस्पष्ट व्याख्या किंवा कोणाला प्रकट वाचन म्हणायचं आहे तर जे वाचन मी करते ते वाचन दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळत असेल, म्हणजे दुसऱ्याला स्पष्ट रीतीने जे वाचन माझं कळेल असं वाचन म्हणजे प्रकट वाचन. या माध्यमाने आपल्याला काय समजतात
तर निश्चितच हे वाचन थोडे मोठ्याने असेल, समोरच्याला ऐकू येईल अशा प्रकारचं असेल. आणि अशा प्रकारच्या वाचनाच्या परिणामस्वरूपी मला स्वतःला, मी जो वाचक आहे त्याला, आणि ज्या व्यक्तीच्या समोर मी हे वाचन करते त्या व्यक्तींना सुद्धा लेखकाचे लिहिलेले विचार, त्यांच्या कल्पना, कोणत्या भावनांनी त्यांनी लेखन लिहिलेलं आहे याची जाणीव होणारच निश्चितच. आणि हे वाचन करत असताना आपण त्या वाचनाच्या मध्ये ज्या ज्या ठिकाणी विरामचिन्ह आहेत, कोणत्याही प्रकारचे चिन्ह आहे, त्या चिन्हांचा आपण विचार करणार. ज्या शब्दांना थोडा जोर द्यायचा आहे, त्याला म्हणतात आघात देणे, त्याचा आपण विचार निश्चितच करणार. आपल्या कोणत्या शब्दांच्या ठिकाणी आपल्याला चढ उतार आणायचा आहे स्वराच्या ठिकाणी, तो आपण निश्चितच विचार करणार. आणि जे काही उच्चार आपण करणार आहोत ते उच्चार शुद्ध असतील. असे शुद्ध उच्चारासकट लेखकाच्या विचार, कल्पना आणि भावनांचा विचार करून, त्या त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचा विचार करून, योग्य ठिकाणी आघात देऊन, स्वतःच्या वाचकाच्या स्वरांचा चढउताराचा विचार करून जे वाचन आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवित असतो ते वाचन म्हणजे प्रकट वाचन. या ठिकाणी वाचक हा मध्यस्थ असतो, कारण समोर ऐकणारे व्यक्ती असतात आणि लिहिलेल्या गोष्टींमध्ये लेखक महत्त्वाचा असतो. म्हणजे लेखकाच्या भावना ह्या त्या आपण श्रोतागणांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणून जो वाचक असतो तो मध्यस्थ होत असतो. तर ह्या अशा प्रकारची वाचनाची गरज कुठे कुठे होती, किंवा अशा प्रकारचं वाचन हे कोण करत असतं, तर निश्चितच आपण म्हणू शकू शिक्षक. शिक्षकाला वर्गामध्ये शिकवावं लागतं. वक्ता किंवा नट किंवा वकील, वकिलाला कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात. किंवा पत्रवाचक इत्यादींना ह्या प्रकट वाचनाचा निश्चितच उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे प्रकट वाचन करत असताना आपल्याला काही गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. ते आत्मसात करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला म्हटलेलं आहे दशसूत्री. कारण या दशसूत्रींचा जर आपण उपयोग करून जर वाचन केलं तर निश्चितच आपल्याला जे काही प्रकट वाचनाचं कौशल्य आहे ते निश्चितच आपल्याला आत्मसात होऊ शकतो. ह्या दशसूत्रीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला तर आपण थोडक्यात पाहूया. दशसूत्री पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे लेखकाच्या कोणत्या कल्पना आहेत, भावना आहेत किंवा विचार आहेत ते समोर ठेवून त्या संवेदनांना घेऊनच आपल्याला ते वाचन करायचं आहे. दुसरा, श्वासोश्वास जो आपला चाललेला आहे तो श्वासोश्वास आणि जे काही उच्चार करतोय त्यांचा एकमेकांशी संबंध असला पाहिजे. नाहीत आपण बोलतोय, श्वास लागतोय किंवा श्वास खाली चाललेला आहे, शब्द ऐकू येत नाहीयेत, हे चालणार नाही. तिसरा आहे की जो उत्तरार्ध आहे, वाक्याचा जो उत्तरार्ध आहे तो खालच्या पट्टीत, कारण वाचून वाचून आपण दमतो त्यामुळे आपला आवाज हा खालच्या पट्टीत जातो. त्याचा खालच्या पट्टीत आवाज गेल्यानंतर श्रोत्यांपर्यंत त्या गोष्टी ऐकू जाणार नाही. त्याचप्रमाणे चौथी गोष्ट म्हणजे जे काही स्पेसिफिक वर्ड्स आहेत, वर्ण आहेत, ल, ळ, श, स, ह्यांचं प्रोनाउन्सिएशन, उच्चार हा स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे ऱ्हस्व उच्चार असेल तर ऱ्हस्वच आपला, ऱ्हस्व शब्द असेल तर ऱ्हस्व उच्चार, दीर्घ उच्चार असेल तर तो दीर्घच झाला पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह आहेत, उदाहरणार्थ विरामचिन्ह असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा पॉज घ्यावा लागेल वाचताना. ज्या स्वरूपाचं लेखन आहे, नाटक असेल किंवा एखादा वैशिष्ट्यपूर्ण संवाद असेल किंवा एखादा लेख असेल तर त्या स्वरूपानुसार आपल्याला ते वाचन करावं लागेल. नुसतं आपण वाचत चाललोय त्या ठिकाणी कोणत्याही भावना व्यक्त होत नाहीये तर हे चालणार नाही, हे आपण शिकून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही वेगवेगळे आधुनिक माध्यम आहेत श्रवणाचे, आकाशवाणी, फिल्म इत्यादी, ह्या ठिकाणी ज्या प्रकारची त्यांची वाणी असते त्या वाणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपलं वाचन हे झालं पाहिजे. मराठी भाषा आणि देवनागरी जी लिपी आहे ह्यांची उच्चारानुसार जे काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा वापर आपण त्या वाचनामध्ये निश्चितच केला पाहिजे. नववी जी दशसूत्रीमधली गोष्ट आहे ते म्हणजे जे वेगवेगळे आपले मुखातील अवयव आहेत त्या अवयवांच्या अनुषंगाने वेगळे उच्चार हे निघत असतात. त्यांना आपण म्हणतो ओष्ठ्य, दंत्य इत्यादी. तर ते शब्द त्या अवयवांच्या उपयोगानेच त्या स्वरूपामध्ये निघत असतात, ते तसेच केले पाहिजे. नाहीतर काही जण अनुनासिक म्हणजे नाकातून आवाज येतो काही जणांचा बोलताना, ते असे विषय वेगळे पण आपल्याला त्या ठिकाणी दिसलं नाही पाहिजे. 10वा जो दशसूत्रीमधला प्रकार सांगितला आहे तो म्हणजे प्रकट वाचन हे आपल्याला दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी करायचं आहे. आपण बोलतोय परंतु तो फक्त आनंद आपणच घेतोय, आपल्या समोरच्यांकडे लक्ष नाही आहे, दुसऱ्यांना आपल्याला काहीतरी द्यायचं हे भान आपल्याला नाही आहे, हे या ठिकाणी चालणार नाही. त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. अशा ह्या 10 गोष्टींचा, सूत्रांचा आपण विचार करून
प्रकट वाचन जर केलं तर निश्चितच प्रकट वाचनातील कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होईल. दुसरा प्रकार आहे मूक वाचन. मूक वाचन हा एकदम प्रकट वाचनाचा अपोजिट आहे. मनातल्या मनात केलेलं वाचन त्याला आपण मूक वाचन म्हणतो. जसं प्रकट वाचन हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असतं, तसं मूक वाचन हे फक्त आपण स्वतःसाठी केलेलं वाचन असतं. आणि हे वाचन आपल्याला स्वतः समोरच्या गोष्टीतील अर्थ ग्रहण करण्यासाठी किंवा स्वतःला आनंद मिळण्यासाठी जे काही लेखन माझ्या समोर आहे त्याच्यातून मला काहीतरी आकलन करायचं आहे किंवा मला अभ्यासासाठी त्याचा उपयोग करायचा आहे, हा उद्देश समोर ठेवून हे मूक वाचन आपल्याला करायचं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण वाचन हे लेखक जो असतो त्याला जे लिहायचं असतं तो आधी मनामध्ये तो सगळ्या गोष्टी तयार करतो, त्याचा प्लॅन करतो आणि प्लॅन करून नंतर तो उतरवत असतो. तर लेखकाच्या स्वतःच्या गोष्टी किंवा शिक्षकाला जे काही शिकवायचं आहे त्याच्या अनुषंगाने त्या गोष्टी तो आधी वाचेल किंवा रिसर्चर्स जे असतात, संशोधक जे असतात ते आधी मनातल्या मनात सगळ्या गोष्टीचं प्लॅन करतात, त्या गोष्टी वाचून घेतात, मनातल्या मनात वाचतात आणि नंतर मग ते प्रत्यक्षामध्ये उतरत असतात. आणि जे काही अभ्यासक आहेत यांना या मूक वाचनाचा अतिशय उपयोग होत असतो. जसे आपण दशसूत्री ही प्रकट वाचनासाठी गरजेची मांडली तशी त्याचप्रमाणे मूक वाचनासाठी पंचसूत्री सांगितलेली आहे. या पंचसूत्रीचा जर आपण वापर केला निश्चितच मूक वाचनाचं कौशल्य आपल्यामध्ये येईल. पंचसूत्री आहे पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जो काही मजकूर समोर आलेला असेल त्या मजकुराच्या अर्थाकडे आपल्याला अधिकाधिक लक्ष द्यावं लागेल, न की समोरच्या कोणत्याही गोष्टीकडे. दुसरं म्हणजे जेवढा जास्तीत जास्त नजरेचा आवाका आपण अधिक वाढवू तेवढी आपल्या ह्या मनातल्या मनात वाचनाची स्पीड ही निश्चितच वाढणार आहे. तिसरं म्हणजे वाचन करत असताना मनातल्या मनात जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा मोठ्या स्वरूपामध्ये जे टाईप केलेले अक्षर असतात त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आणि बारीक टाईप मजकुराकडे आपला क्रम पाहिजे. असं जर असेल तरच आपली वाचनाची गतीही वाढत असते. आणि हे जे वाचन आपण करत असतो ते अर्थ आकलनासाठी किंवा जे काही मी केलेलं आहे, मी वाचते आहे त्याची तपासणी करण्यासाठी, म्हणजे मी आधी वाचलेलं आहे मला आठवायचं आहे त्या गोष्टी, तर जे काही मला अर्थाचं आकलन झालंय की नाही ह्याची तपासणी आपल्याला करायची आहे. किंवा एखाद्याला प्रश्न सांगाय, हा बाबा मला विचारा तुम्ही, म्हणजे मी त्या गोष्टी आठवू तुम्हाला सांगतो, मी काही वाचलेलं आहे मनातल्या मनात आठवून सांगतो. अशा प्रकारे प्रश्न विचारून मला ते त्वरित ग्रहण झालं की नाही किंवा आकलन झालं की नाही किंवा कशा प्रकारे होईल ह्याचा सुद्धा आपण या पंचसूत्रीच्या अंतर्गत विचार केला पाहिजे. आणि हे जे वाचन करायचं आहे करत असताना निश्चितच बाह्य वातावरणामध्ये शांतता पाहिजे, प्रामुख्याने आपली मनाची एकाग्रता पाहिजे आणि आंतरिक गरज, मला हे वाचन कशासाठी करायचं आहे ह्याचा निश्चितपणा आपल्यामध्ये पाहिजे. आणि जेव्हा अशा स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू त्याच वेळेस आपण केलेलं मूक वाचनमध्ये आपल्याला अर्थपूर्णतेने त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आणि माझं ते मूक वाचन हे अतिशय तीव्र गतीने आणि योग्य रीतीने होईल. फावल्या वेळातील वाचन शब्दावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल. जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टींचा ताण असतो, आपला वेळ चांगला जावा असं आपल्याला वाटतो, मन हे ताजं व्हावं असं वाटत असतं, त्यावेळेस आपण ह्या प्रकारच्या वाचनाचा विचार करतो. ह्या प्रकारचं वाचन हे अध्ययनप्रवण कमीत कमी असतं, त्यामुळे आपल्याला ह्या वाचनाच्या परिणामस्वरूपी आपण बहुश्रुत बनतो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ऐकण्याची सवय लागते, बघण्याची सवय लागते. त्याचप्रमाणे हे सगळ्या गोष्टी कशा असतात ताणतणाव दूर करणाऱ्या आहेत, त्यामुळे रिलॅक्स होतो आपण. रिलॅक्स झाल्या कारणाने एक प्रकारचं उदारत्व आपल्यामध्ये येतं आणि वेगवेगळ्या जीवनाच्या पैलूंचं सुद्धा परीक्षण ह्या वाचनाच्या माध्यमाने आपल्याला दिसून येतं. जसं आपण अध्ययन प्रवण वाचनामध्ये फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करतो, तर ह्या अभ्यासाच्या माध्यमाने ह्या वाचनाच्या प्रकाराच्या अभ्यासाच्या माध्यमाने आपल्या व्यक्तिमत्वाला एक निश्चितच आकार प्राप्त होतो. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी फक्त वाचन हे अभ्यास संबंधित असावे असं काही गरज नाही आहे, तर ह्या प्रकारचं वाचन सुद्धा आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्यासाठी निश्चितच मदत करत असतं. ह्या प्रकारचं वाचन जर आपण निरंतर करत गेलो तर आपला वाचनाचा वेग सुद्धा वाढतो. आता कोणत्या प्रकारच्या वाचनाच्या ह्याच्यामध्ये समावेश करता येईल, तर निश्चितच व्यक्तिमत्व चरित्र जे असतील विभिन्न व्यक्तींचे किंवा काव्यसंग्रह असेल, वेगवेगळे प्रवास वर्णन असतील, ह्यांचा समावेश आपण फावल्या वेळातील वाचनामध्ये करू शकतो. चौथा प्रकार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अध्ययन प्रवण वाचन. अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे एखाद्या विषयाचं आकलन करणं.
जो काही मेन उद्देश आहे आपल्या वाचनाचा तो म्हणजे तो विषय मला आकलित झाला पाहिजे, त्याचा अर्थ मला समजला पाहिजे, किंवा जो काही विषय माझ्या समोर आहे त्याच्या बाबतीत मला चिकित्सा करता आली पाहिजे. चिकित्सा करणं म्हणजे काय, त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्याला विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याला इलॉबरेट करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी समोर ठेवून ज्या प्रकारचं मी वाचन करतो त्या वाचनाला आपण म्हणतो अध्ययनप्रवण वाचन. आता जेव्हा आपल्याला अध्ययनप्रवण वाचन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कोणते कोणते मुद्दे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्यासमोर एखादी गोष्ट आली आणि मी वाचली आणि मोकळी झाली असं नाही आहे. तर आपल्याला त्या सिक्वेन्सच्या माध्यमाने जर आपण गेलो तर निश्चितच आपलं वाचन हे अध्ययनप्रवण होईल. त्याला आपण शॉर्टमध्ये आपण SQRQ असं म्हणू शकतो. एस म्हणजे सर्वे, सर्वेक्षण, क्वेश्चन म्हणजे प्रश्न, रीडिंग वाचन, रिसाईट आणि रिकॉल. शॉर्टमध्ये आपण त्याला SQRQ म्हणून लक्षात ठेवू शकतो. आपण आता एक एक गोष्टी घेऊया. पहिला आहे सर्वेक्षण. सर्वेक्षणाच्या अंतर्गत सर्वेमध्ये आपण लक्षात येतं सर्वे म्हणजे समोर सगळ्या गोष्टी शॉर्टमध्ये बघणं आणि त्याच्या नोटिंग्स करून घेणं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात आपण काय म्हणू शकू, सर्वेक्षणामध्ये आपल्याला चाळणी करायची आहे, चाळायचं आहे, फक्त बघायचं आहे. तर माझ्यासमोर एखादा गोष्ट आलेली आहे, माझ्याकडे वाक्य असेल, पॅरा असेल, काय जे असेल लेखन स्वरूपामध्ये, त्याचं मी शीर्षक बघते, उपशीर्षक बघते, त्याची सुरुवात काय सांगितली, शेवट काय सांगितलेले, एकदा मी नजरेखालून त्या सगळ्या गोष्टी घालते म्हणजेच सर्वेक्षणाची सुरुवात आहे किंवा सर्वेक्षण करते. आता या सर्वेक्षणाच्या माध्यमाने आपल्याला काय समजेल, माझ्यासमोर जे लिखाण आहे त्या लिखाणाची मूलभूत कल्पना मला येईल. ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं असेल, ह्याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाच्या गोष्टी असतील ह्याची मला कल्पना येईल. दुसरी आहे प्रश्ननिश्चिती. म्हणजे दुसरं हे सर्वेक्षण केल्यानंतर मला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की मला ज्याचा अभ्यास करायचा आहे ती ही माहिती कशाशी संबंधित असेल, त्याच्यातून मला काय प्राप्ती होऊ शकेल, माझा जो उद्देश आहे तो मला मिळेल काय, असे वेगवेगळे प्रश्नही माझ्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे माझ्यासमोर असलेल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. त्यामुळे दुसरी जी बाब ह्याच्यामध्ये दिलेली आहे ती म्हणजे क्वेश्चन फॉर्मेशन. आपल्या मनामध्ये त्याबाबत प्रश्न निर्माण झाला पाहिजे. तिसरा आहे ॲक्च्युअल प्रत्यक्षतः वाचनाची क्रिया इथून स्टार्ट होते. तर वाचन करत असताना आपल्याला चाळणी करायची नाही आहे किंवा प्रश्न उत्पन्न करायचे नाही आहे. तर ज्या गोष्टी मी वरती पाहिलेल्या आहेत त्या एक एक भाग घेऊन मला एकाग्रतेने वाचायचं आहे, गोंधळ गडबड न करता. एक कन्सोलिडेटेड फॉर्ममध्ये मला त्या गोष्टी घ्यायच्या नाही, ते आपण कॉन्सन्ट्रेशनने ग्रास्प नाही करू शकणार. त्यामुळे एक मुद्दा किंवा शीर्षक घ्यायचं, शीर्षकाच्या अंतर्गत असलेल्या गोष्टी किंवा लेखकाच्या बाबतीत दिलेले डिटेल्स, उपशीर्षकामध्ये काय सांगितले त्याचे डिटेल्स, एक गोष्टी मला एकाग्रतेने ह्याच्यामध्ये मला वाचायचे असतात. तिसरं आहे वाचन. आता चौथं आहे विचार. विचारामध्ये काय करायचं आहे की जे काही वाचन आपण केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं की ह्याच्या माध्यमाने लेखकाला काय म्हणायचं आहे. त्यामुळे आपण जे काही एक मुद्दा वाचलेला आहे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे. पहिल्या ह्याच्या प्रिव्हियस जे होतं वाचनामध्ये आपण फक्त वाचला एक मुद्दा, पण ते काय म्हणायचं होतं ह्या गोष्टी आपल्याला विचाराच्या माध्यमाने समजून घ्यायच्या आहेत. पाचवा घटक आहे घटकाची पुनर्वाचन. ज्या गोष्टी मी वाचल्या आहेत त्या वाचलेल्या गोष्टी मला कितपत समजल्या, मी काही जो प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं का, या सगळ्या गोष्टीचा पुन्हा आपल्याला विचार मनात आणायचा आहे. त्यामुळे हा म्हटलेला आहे पुनर्वाचन. त्याला रिव्ह्यू करायचं आहे परत आणि ह्या एकदम खूप वेळापर्यंत ह्या गोष्टी नाही करायच्या, थोड्या वेळामध्ये पूर्णतः मला मागच्या गोष्टी आठवायच्या. त्याला म्हटलेलं आहे घटकाचे पुनर्वाचन किंवा रिव्ह्यू. नंतरचा जो घटक आहे तो म्हणजे मनन. आपण जे वाचलं ते मला क्रमशः आठवून बघायचं. काय सिक्वेन्सने मी वाचलं, सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, त्याला इलॉबरेट कसं केलं, नंतर कोणता मुद्दा होता, त्याच्यामध्ये काय डिटेल्स दिले, लेखकाला त्याच्यातून काय म्हणायचं आहे, मला एक गोष्टी मला त्या रिकॉल करायच्या आहे. रिकॉल करायचं आहे. पुन्हा मला त्या मनामध्ये चिंतायच्या आहेत आणि आठवायच्या आहेत. त्याला म्हणतो आपण मनन. आणि शेवटचं आहे जे काही मी मनन केलेलं आहे, ज्या काही गोष्टी मला त्याच्यातल्या महत्त्वाच्या वाटत आहेत, मला घ्यायच्या आहेत, ते पुन्हा आठवून आपल्याला परत त्याच्यावर एकदा नजर फिरवायची आहे आणि त्या गोष्टी आपल्याला नजरेने टिपायच्या आहेत. वाचायचं नाही, नजरेने त्या गोष्टी आपल्याला टिपायच्या. त्याला आपण म्हणतो उजळणी करणे. उजळणी करत असताना कधीही आपण लिहिलेल्या गोष्टी समोर नाही ठेवत. आपण डोळे बंद करून किंवा शांततेत बसून आपण त्या परत गोष्टी रिकॉल करत असतो. तर अशा रीतीने ह्या ठिकाणी आपण बघितले अध्ययनप्रवण वाचनासाठी आपण ज्या गोष्टींचा वापर केला ते म्हणजे सर्वे, क्वेश्चन, रीडिंग,
रिसाइट, रिव्ह्यू, रिकॉल. ठीक आहे. तर या माध्यमाने आता आपण अभ्यास केला, वाचन केलं तर निश्चितच अध्ययनामध्ये प्रवणता आपल्यामध्ये निर्माण होईल. अशा रीतीने आज आपण घटक क्रमांक 2 वाचनाचे हेतूनुसार आणि स्वरूपानुसार प्रकार बघितले, त्यांचं महत्त्व बघितलं आणि त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अध्ययन प्रवण वाचनाची, त्याची आपण डिटेल्स बघितली. ओम शांती.